सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या रविवार 2 ऑगस्ट 2026 आषाढ कृष्ण महिन्यातील संकष्ट चतुर्थी आलेली आहे. सुंदर सोन्यासारखा दिवस आहे. चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी. असा दिवस पुन्हा येणे नाही. उद्या मांसाहार मद्यपान होणार नाही याची काळजी घ्या. कुणाचं मन दुखणार नाही. आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही. तशी तर कायमच आपण या गोष्टींची काळजी घ्यावी. पण अशा शुभ तिथींना जेवढी देवांची सेवा होईल ना तेवढंच बघायचं आहे. भरभरून फळ मिळेल. तर उद्या जर असं सगळ्यांनी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात बघा हिरवंगार दुर्वा भरपूर मिळून जातील तुम्हाला. उद्या थोड्याशा दुर्वा टाकून सगळ्यांनी आंघोळ करायचे आहे. 2 टाका 5 टाका पण दुर्वा टाकून आंघोळ करा. शारीरिक मानसिक त्रास असतील, कुणी विनाकारण त्रास देत असेल, संपूर्ण नष्ट होईल. शत्रुत्वसुद्धा त्यातलं संपून जाईल. गणपती बाप्पांचं नामस्मरण करा आणि आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल आणि 2 किंवा 5 दुर्वा अवश्य टाकायचे आहे. लहान मुलांनासुद्धा हा उपाय महिलांनो जरूर करा. चांगले अनुभव येतील तुम्हाला. संकष्ट चतुर्थीला आंघोळीनंतर उंबरठ्याची छान पूजा करा. महिलांनो हळदीचं लेपन करू शकता. नाही जमलं गोमूत्राने उंबरठा स्वच्छ पुसून घ्या. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून माता लक्ष्मीच्या पावलांची उंबरठ्याची छान पूजा करा. उंबरठ्यावर एक वस्तू तुम्हाला ठेवून द्यायची आहे. एक मातीची पंती घ्या. त्यात थोडेसे तांदूळ ठेवा. थोडे ठेवले तरीही चालेल. त्यावर सुक्या खोबऱ्याचा एक छोटासा तुकडा ठेवा. त्यावर 2 भीमसेन कापराचे तुकडे किंवा जो कापूर असेल तो ठेवा. त्यावर 2 किंवा 5 लवंग ठेवायच्या आहे आणि या वस्तू मातीच्या पंतीत उंबरठ्यावरच दिवसभर राहू द्या. कुणाचा पाय लागणार नाही अशा बाजूला ठेवा. म्हणजे येण्या जाण्याच्या रस्त्यात कुणी पाय लावेल तिथं ठेवू नका. एखाद्या कोपऱ्याला ठेवा पण उंबरठ्यावरच ठेवायच्या आहे. संध्याकाळी दिवा लागणीला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि उंबरठ्या बाहेर जा. उंबरठ्याला हात लावून माता लक्ष्मीला बाप्पाला तुमच्या मनातील इच्छा प्रार्थना बोलून घ्यायची आहे. तुमच्या अडीअडचणी बोलून घ्या. आपलं मन तरी कोणाकडं हलकं करायचं तर आपल्या माय माऊलीकडंच करायचं. बोलून घ्या आणि उंबरठ्यावर येण्या जाण्याच्या रस्त्यात थोड्यावर कुणालाच येऊ देऊ नका आणि उंबरठ्यावरच येण्या जाण्याच्या रस्त्यात त्या वस्तू कापरासोबत जाळून टाकायच्या आहे. 2 कापराचे तुकडे जास्त जाळावे लागले तरी जाळा पण त्या वस्तू उंबरठ्यावर जाळून टाकायच्या आहे. खूप चांगला अनुभव येतील तुम्हाला. तुमच्या घरातला जो वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, कुणाची नजर बाधा, विनाकारण कुणी शत्रू त्रास देत असेल, नजर लावत असेल, काही वेळा खूप अडीअडचणी येतात. घरातल्या अचानक वस्तू खराब होऊन जातात. पैशांचे कामं निघतात. अचानक पैशांचा खर्च वाढतो. तर अशा गोष्टी घरात घडत असतील, मुलांची प्रकृती नीट राहत नसेल, आरोग्य नीट राहत नसेल, मुलांच्या अडीअडचणी खूप वाढलेल्या असतील, मग शिक्षण नोकरी घरात मंगल कार्य घडत नसेल, तुमच्या मनासारखं होत नसेल तर उद्या संकष्ट चतुर्थीला अशा पद्धतीने उंबरठ्यावर सकाळीच या वस्तू ठेवा आणि संध्याकाळी या वस्तू दिवा लागणीला आधी देवांची आरती वगैरे करून घ्या. नैवेद्य पाणी सर्व करून घ्या आणि मग उंबरठ्यावर या वस्तू जाळा. चंद्रोदयाच्या वेळी जरी जाळल्या तुम्ही 9:40 तुम्ही हा कापूर जाळू शकता उंबरठ्यावर. महिलांनो इतके सुंदर तुम्हाला अनुभव येतील. तुमच्या प्रगतीतील अडीअडचणी एका क्षणात नष्ट होऊन जातील आणि भरभरून प्रगतीचे मार्ग तुम्हाला खुले होतील. लगेच तुम्हाला चांगल्या बातम्या तुमच्या कानावर यायला लागतील. पैशांचा जो विनाकारण खर्च होत आहे तो सुद्धा थांबून जाईल. बचत व्हायला लागेल. बरकत येईल. लक्ष्मी माता तुमच्यावर खूप प्रसन्न होईल आणि अखंड तुमच्या घरात स्थिर स्वरूपात वास करेल. असा हा छान उपाय आहे. सर्व महिलांनी अशा पद्धतीने संध्याकाळी कापूर आपल्या उंबरठ्यावर अशा पद्धतीने जरूर जाळा. 9:30 वाजले 10 वाजले करा हा उपाय जरूर करा. चांगले अनुभव येतील तुम्हाला. देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीवर सकाळी अंघोळीनंतर छान अशी आपल्याला सेवा पूजा करायची आहे. अभिषेक करा. गणपती बाप्पांची मूर्ती तांबड्या
मनात घ्यायची आहे. बाप्पाला नमस्कार करा, मनातली इच्छा बोला. हे गौरी पुत्र श्री गणेशा, पार्वती नंदना, माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा, लेकरा बाळांचं कल्याण करा. मी उदाहरण सांगितलेलं आहे. तुमच्या मनातील इच्छा बोलून बाप्पाला छान अभिषेक घाला. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा. जो मंत्र आवडतो तो मंत्र पठन करत करत किंवा अथर्व शीर्ष पठन असेल तर अथर्व शीर्ष पठन करत करत बोलत बोलत बाप्पाला अभिषेक करा. आधी स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तांदळाची रास करा किंवा जास्तीत जास्त दुर्वा असतील, दुर्वाचं आसन करून बाप्पाला स्थापन करायचं आहे. बाप्पांना ओलं हळदी कुंकू ओलं करून घ्या, अष्टगंध ओलं करून घ्या किंवा चंदन असेल तुमच्याकडं लाल पिवळं ओलं करून घ्यायचं आहे. बाप्पांना तुम्हाला गंध लावायचा आहे, हळदी कुंकवाचा किंवा अष्टगंधाचा ओला गंध लावायचा आहे. नंतर हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून बाप्पांची पंचोपचार पूजा करायची आहे. बाप्पांना प्रत्येकाने उद्या 21 दुर्वांची जुडी जरूर अर्पण करा. प्रत्येकाने घरात 4 लोक असो 5, प्रत्येकाने स्वतःच्या हाताने बनवा. बघा, ही सेवा जेव्हा करतो ना, आयुष्यभर पुरते, भरभरून आपल्याला सेवेचं फळ मिळतं. कधीच कुठलं संकट गणपती बाप्पा आपल्यावर येऊ देत नाही. वरच्या वर संकट मुक्त करत असतात. चिंतामणी आहे, सर्व चिंता दूर करता, विघ्नहर्ता आहे, कुठलं विघ्न फिरकू देत नाही आपल्यावर. म्हणून गणपती बाप्पांना जेवढ्या दुर्वा अर्पण करता येईल ना, उद्या जरूर करा. महिलांनो, दुर्वांची जुडी किंवा माझे दादा असतील, दुर्वांची जुडी उजव्या हातात घ्यावी. आपल्या मनातील इच्छा बोलावी. तुम्हाला नसेल इच्छा बोलायची, किमान 21 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः मंत्र जपा आणि गणपती बाप्पांना ती दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. महिलांनी बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करा. स्वतःचे कपाळी हळदी कुंकू लावा. दुर्वांच्या जुडीला मागील देठाला सुद्धा थोडंसं हळदी कुंकू लावा आणि मग तुमची इच्छा बोलून मंत्र जपून गणपती बाप्पाला दुर्वांची जुडी अर्पण करा. उद्या एक का होईना लाल जास्वंद, रक्त लंबोदर आहे गणपती बाप्पा. लाल जास्वंद बाप्पाला खूप प्रिय आहे. तुम्ही जास्वंदाचं एखादं फूल गणपती बाप्पांच्या चरणी जरूर अर्पण करा. दोन्ही वेळेला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवा. महिलांनो, सकाळी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. संध्याकाळी तुम्ही त्याच गूळ खोबऱ्याचे मोदक बनवू शकता, पण दोन्ही वेळेला गणपती बाप्पाला नैवेद्य जरूर दाखवा. गूळ खोबरं बाप्पाला खूप प्रसन्न करतो. जेव्हा नैवेद्य दाखवाल ना, त्या नैवेद्यावर सुद्धा थोड्या का होईना 2-5 दुर्वा जरूर ठेवा. जसं आपण भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्राशिवाय तो नैवेद्य पूर्ण होत नाही, तशाच पद्धतीने गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवाल ना, त्यावर थोड्या का होईना दुर्वा ठेवा. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतील आणि तुमचा नैवेद्य लगेच स्वीकारतील. म्हणून भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करतो ना, जशा पद्धतीने नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवतो, तशाच पद्धतीने गणपती बाप्पांना मोदकांचा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवताना त्यावर थोड्या का होईना दुर्वा जरूर ठेवत जा. खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. महिलांनो, उद्या एक अखंड दिवा आपल्या देवघरात चालूच ठेवायचा आहे. दिवा स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. तेलाचा असेल दुहेरी वाट टाका, फुलवात तुपाचा असेल फुलवात टाका. दिव्याची हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा. दिव्याला आसन जरूर द्या. दिव्याखाली थोड्याशा तांदूळ ठेवा अख्खे, किंवा थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवल्या चालेल. तुमच्या मनातील इच्छा बाप्पाला सांगा आणि मग दिवा प्रज्वलित करा. दिव्यात एक कापराचा तुकडा आणि 2 लवंग अवश्य टाकायच्या आहे. चिमूटभर हळद पण टाकू शकता. यामुळे देवी देवता तर प्रसन्न होतात, पण आपल्या घरातलं वातावरण सुद्धा शुद्ध पवित्र होत असतं. जे विनाकारण कुणाची नजर बाधा लागलेली असते ना, ती वरच्या वर दूर होते आणि उंबरठ्या बाहेर जाते लगेच, आणि आपलं घर नेहमी सकारात्मक राहतं. म्हणून अशा शुभ तिथींना आपल्या देवघरातील दिव्यात या वस्तू आवर्जून टाकून देत जा महिलांनो. उद्या एक दुर्वांचा उपाय, अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. महिलांनो, दुर्वा नीट काढून घ्यायची आहे. एखाद्या ताटलीत काढून घ्या. 108 दुर्वा तुम्हाला लागणार आहे या उपायासाठी.
आधी शांततेत उपाय करा. अगदी रात्रीच्या 9:30 वाजेपर्यंत तुम्ही उपाय केला. चंद्रोदय रात्री उद्या संकष्ट चतुर्थीचा 2 ऑगस्ट 2026 आषाढ कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय रात्री 9:37 होणार आहे. तुम्ही 9:30 पावणे 10 पर्यंत सेवा करू शकता. देवांची आरती वगैरे करून घ्या आणि शांततेत ही सेवा केली चालेल. एका ताटलीत डिशमध्ये दुर्वा चांगल्या काढून घ्या, धुवून वगैरे घ्या स्वच्छ. प्रत्येक दुर्वा घ्यायची आहे. गणपती बाप्पांचा मंत्र जपा, तुमच्या मनातील इच्छा बोला, मुलांविषयी, तुमच्याविषयी, पतीविषयी जी इच्छा असेल, कितीही कठीण इच्छा असू द्या, उद्या तुमचा हा उपाय, ही सेवा कधीच खाली जाणार नाही. गणपती बाप्पा तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देतील. अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल. कधीच पैशांना वगैरे कधी कमी पडणार नाही. धन धान्य, पैसा, ऐश्वर, आरोग्य, मुलांची प्रगती, सर्व इच्छा प्राप्तीसाठी एक दुर्वांचा उपाय सर्व आईने, आता महिलांना नसेल जमत, माझ्या दादांनी उपाय केला, ही सेवा केली चालेल. एका ताटलीत दुर्वा काढून घ्या. 108 दुर्वा नीट मोजून घ्यायच्या आहे. प्रत्येक दुर्वा उजव्या हातात पकडावी. तुमच्या मनात जो मंत्र आवडतो तुम्हाला, गणपती बाप्पांचा ओम गणपते नमः मंत्र जपा. गणपती बाप्पांना ती दुर्वा अर्पण करायची आहे. असं 108 वेळा मंत्र जपा आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे. त्यावर हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा, नमस्कार करा. दिव्याने बाप्पाला तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे. धूप दीप दाखवायचा आहे. आरती करायची आहे. उद्या सर्वांनी मिळून गणपती बाप्पांची, देवी आईची, अजून तुम्हाला जास्तीत जास्त आरत्या घ्यायच्या. सर्वांनी दोन्ही वेळेला जमलं तर आरती करा, नाही जमलं किमान संध्याकाळी तरी आपल्या देवघरात उद्या आरती झालीच पाहिजे. आणि हा 108 दुर्वांचा उपाय अगदी साधा सोपा उपाय आहे. सगळीकडं दुर्वा बघा, इतकं आनंदमय वातावरण आहे. आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. हिरवंगार झालेलं आहे बाहेर. सर्वांना दुर्वा मिळून जातील. बघा, तुमच्या घराजवळ शोधा, दुर्वा मिळून जाईल. फुलवाल्या दादांकडून विकत आणल्या चालेल, पण 108 दुर्वांची ही सेवा प्रत्येक आईने जरूर करायची आहे. चांगले अनुभव येतील तुम्हाला. एका क्षणात अनुभव येतील. महिलांनो, दादांनो, सेवा कधीच खाली जाणार नाही तुमच्या. कायम गणपती बाप्पांची पाठीशी कृपा राहील तुमची. अशी ही सेवा आहे. सर्वांनी जरूर करा. उद्या सर्वांनी गणपतीच्या मंदिरात जरूर जा. सकाळी जा, संध्याकाळी जा, पण गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी मंदिरात जरूर जा. आता ज्यांना नाही जमलं, गणपती बाप्पा सगळीकडं आहे, आपल्या घरात आहे, आपल्या हृदयात आहे, देवळात आहे, पण जमलं तर आपण मंदिरात जाऊन सुद्धा सेवा करा. बाप्पाला नारळ किंवा गूळ खोबरं, मोदक, जो तुम्हाला नैवेद्य आवडेल ना, तो बाप्पाला घेऊन जा. दुर्वा घेऊन जा, जास्वंद घेऊन जा. गणपती बाप्पांचं मनोभावे दर्शन करा. मनातली इच्छा सांगा बाप्पाला. आणि महिलांनो, झालंच तर गणपती बाप्पांजवळ एखादा गाईच्या तुपाचा दिवा लावता आला. तुमच्या घराजवळ मंदिर असेल, आपण तीर्थक्षेत्री जातो, तिथं तर आपल्याला लांबून दर्शन होतं, पण तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल आणि तिथं तुम्हाला जाता येत असेल बाप्पांजवळ, तर तिथं मंदिरात एखाद्या कोपऱ्याला तुम्ही बाप्पांचं नामस्मरण करा, मंत्र जपा आणि तुमची इच्छा बोलून गाईच्या तुपाचा दिवा बाप्पांसमोर उद्या जरूर लावा. मातीची पंती घेऊन गेला चालेल, त्यात फुलवाट टाकून घेऊन जा. 2 मिनटं जरी चालला ना, पण बघा किती सुंदर बाप्पांसमोर आपण संकष्ट चतुर्थीला जी आई दिवा प्रज्वलित करते ना, त्या माऊलीवर गौरी मातेची, साक्षात महालक्ष्मीची कृपा राहते आणि तिच्या घरात कधीच कशाला कमी पडू देत नाही. गणपती बाप्पा आहे, गौरी पुत्र आहे. गौरी मातेचं नामस्मरण करा, गणपती बाप्पांचं नामस्मरण करा आणि असा एक दिवा उद्या गणपतीच्या मंदिरात लावता आला ना, तर जरूर लावा महिलांनो. उद्या सर्वांनी मंदिरात किंवा घरात बसून आपल्या घरात शांततेत सेवा केली चालेल. 11 वेळा अथर्व शीर्ष पठण करायचं आहे. सर्वांनी करा. 11 वेळा श्री गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. मुलांकडून सुद्धा ही सेवा करून घ्यायची आहे. आपण जेव्हा ही सेवा करतो ना, मुलं आपोआप येऊन बसतात आई वडिलांजवळ आणि सेवा करतात. आणि बघा, मुलं इतके संस्कारी होतात. बाप्पा बुद्धीचे नायक आहे. बाप्पा बुद्धीचे देवता आहे. रिद्धी सिद्धी बुद्धीचे देवता आहे. गणपती बाप्पांची ही सेवा मुलांकडून दर संकष्ट
चतुर्थीला. तसं तर रोज मुलांकडून अथर्व शीर्ष हळूहळू पठण करून घ्या. मुलांचं पठण होऊन जाईल आणि मुलांना सांगायची पण गरज पडणार नाही. विनायक चतुर्थी असू दे, शुक्ल पक्षातील, कृष्ण पक्षातील, संकष्ट चतुर्थी, मुलं जातात हात जोडून नमस्कार करून गणपती बाप्पांसमोर. जी मुलं अथर्व शीर्ष बोलतात ना, बाप्पा त्यांना इतकं यश प्रगती मिळवून देतात ना. आई वडिलांनी सेवा केली ना तर मुलं आपोआप येऊन बसतात आणि मुलं जरूर सेवा करतात. बघा, आपल्या मुलांकडून सुद्धा उद्या जसं बोलतील तोडकी मोडकी सेवा सुद्धा गणपती बाप्पाला प्रिय आहे. जी व्यक्ती बाप्पांची सेवा करते ना, बाप्पांची अखंड कृपा त्या व्यक्तीवर जरूर राहते. महिलांनो, दादांनो, उद्या अथर्व शीर्ष 11 वेळा जरूर पठण करा. 11 वेळा गणपती स्तोत्र. नाही झालं, लेकरं लहान आहे, काही कामानिमित्त नाही जमलं, किमान 1 वेळा तर अथर्व शीर्ष फलश्रुतीसह तुम्ही पठण करू शकता. गणपती स्तोत्र पठण करा. 1 माळ आपण 108 वेळा तर गणपती बाप्पांची दुर्वा अर्पण करून सेवा करणारच आहोत. तुमची 1 माळ सुद्धा जप होऊनच जाणार आहे. ही सेवा तुम्हाला इतकं भाग्य देऊन जाणार आहे ना, तुमचं भाग्य तेजस्वी करेल, तुमचं आयुष्य बदलून टाकेल, मुलांच्या अडीअडचणी जरूर दूर करेल. कुणी विनाकारण त्रास देत असेल ना, तो शत्रूसुद्धा नमून जाईल, तुमच्या पायाशी लोळण घेईल. मी म्हणत नाही की शत्रूंचा नाशच हो, पण ते शत्रूसुद्धा स्वतःचं शत्रुत्व संपवून टाकतील आणि तुमच्याशी मित्रासारखे वागायला लागतील. असा हा सुंदर उद्याचा दिवस आहे. जेवढी सेवा कराल ना त्याचं भरभरून फळ मिळणार आहे. उद्या बाप्पाला गुळाचा, गूळ खोबऱ्याचा, मोदकांचा, लाडूंचा, तुम्हाला जो नैवेद्य आवडेल ना तो गणपती बाप्पांना आवडीचा नैवेद्य जरूर दाखवा. नाही जमलं, गुळाचा, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य जरी दाखवला ना तरीही चालेल. नंतर तो गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही सर्वांनी चतुर्थीचा उपवास सोडाल. तुम्ही संकष्ट चतुर्थीचा प्रथम तो उपवास सोडताना नैवेद्य खा प्रसाद स्वरूप बाप्पाचा.